हॅलो नमस्कार, मी भक्ती. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी माझ्या चेहऱ्यावरती एक होम रेमेडी अप्लाय करणार आहे. तर मी ती आज तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी एकही रुपया खर्च न करता, घराबाहेर कुठे न जाता, आपला वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचवून आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी हा घरगुती उपाय नक्कीच करू शकतो. आता आजच्या घरगुती उपायासाठी घरातल्याच आपल्या किचन मधल्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. आता पहिलीच गोष्ट मी इथे बेसन पीठ घेते. आता बेसन पीठ तर सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतंच आणि बेसन पीठ अगदी पूर्वीपासून म्हणजेच की फार पूर्वीपासून बेसन पीठ हे आपल्या चेहऱ्यासाठी आपल्याला म्हणजे त्वचेची काळजी करण्यासाठी वापरलं जातं. हे आपल्या त्वचेचे रंग उजळ करण्यासाठी, त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्याची व्यवस्थित छान ग्लोईंग दिसण्यासाठी म्हणजेच की ठेवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं. आणि त्यासाठी पहिली घटक म्हणजेच की पहिली गोष्ट मी इथे घेते बेसन पीठ. आता बेसन पीठामध्ये दोन गोष्टी इथे मी ॲड करते. आता पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगितली म्हणजेच की बेसन पीठ. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घ्यायची आहे हळद. आता एकदम चिमूटभर हळद घ्यायची आहे. आपल्या रोजच्या जे किचनमध्ये आपण जे वापरतो तीच. आता जास्त हळद घेतल्याने जो आपला फेस जो आहे खूप जास्त येलो दिसू शकतो आणि त्यामुळे आपल्याला थोडीशीच हळद वापरायची. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता या दोन गोष्टी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी तिसरी गोष्ट टाकते म्हणजेच की दूध. आता साधारणतः आपल्याला 2 ते 2.5 चमचे यामध्ये दूध टाकायचं आहे. शक्यतो आता जो आपण दूध घेतोय की नाही तो दूध न तापलेलाच असावा म्हणजेच की कच्चं दूधच असायला पाहिजे, तरच त्याचा काय ते ग्लो दिसेल आपल्या चेहऱ्यावरती. आता यामध्ये आपण जे घटक टाकलं होतं म्हणजेच की बेसन पीठ, थोडीशी हळद, थोडंसं दूध, आता हे एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर ना आवश्यकतेनुसार तुम्हाला जर गुलाबजल टाकायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं गुलाबजल टाकू शकता. नाही म्हटलं तर फक्त पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला हा जो पॅक आहे ना तर तो मिक्स करून घ्यायचा आहे. आता कन्सिस्टन्सीमध्ये हा पॅक व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि आजच्या घरगुती उपायामधला हा एक बेस्ट होम रेमेडी आपली तयार झालेली आहे. आता ही तयार झालेली होम रेमेडी जी आहे ती मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे. त्यापूर्वी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते कुठलीही होम रेमेडी यूज करण्या अगोदर ना आपल्याला स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आहे. कारण आता आपल्या चेहऱ्यावरती जे धूळ जमा असते किंवा घाण वगैरे बसलेली असते ती सगळ्यात अगोदर निघून जाईल ना. त्यामुळं ना होम रेमेडी कुठलीही यूज करायच्या अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने फेस धुवून घ्यायचे. फेस पॅक आहे तो व्यवस्थित आपल्या बोटांवरती किंवा ब्रशच्या साह्याने मदतीने ना चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. तर आता छानपैकी हा फेस पॅक आहे ना तर तो मी चेहऱ्यावरती अप्लाय करते. आता इथं ना आपल्या स्किनला त्याचे जास्त चांगले बेनिफिट मिळवण्यासाठी मी व्यवस्थित पहिल्यांदा हा सिंगल कोट अप्लाय केलेला आहे. आता त्याच्यानंतर हा थोडा वेळ सुकून देणार आहे आणि त्याच्यानंतरच मी अजून एक डबल कोट त्याच्यावरती अप्लाय करणार आहे. कारण थोडाच फेस पॅक माझ्याकडे एक्स्ट्रा सुद्धा शिल्लक होता, वाया न जायला पाहिजे म्हणून आम्ही अशा पद्धतीने 2 वेळा हा अप्लाय करणार आहे. तुम्ही सिंगल लेअर जरी असेल तरी तुम्ही अप्लाय केली असेल तरी चालते. माझी सिंगल लेअर तर अप्लाय करून झालेली आहे. आता 5 ते 7 मिनिटानंतर मी थांबणार आहे आणि जेणेकरून हा थोडासा फेस पॅक सुकल्यानंतर ना मी सेकंड लेअर पण आपल्या फेसवरती लावू शकते. आता त्याच फेस पॅक मास्कची ना ही सेकंड लेअर माझ्या चेहऱ्यावरती मी तर अप्लाय करते. तर व्यवस्थित आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. बेसन पीठ आपल्या त्वचेचं आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी फार पूर्वीपासून वापरले जाते. आता त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. जरी तुम्हाला त्याचं म्हणजेच की त्यामध्ये दूध टाकलेलं जर दूध सूट होत नसेल तर तुम्ही त्यामध्ये फक्त बेसन पीठ आणि हळद वापरलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने दररोज जर तुम्ही कंटिन्यू 3 दिवस हा उपाय करून बघितला ना तर तुम्हाला खूप छान रिझल्ट येऊ शकतो. तुम्हाला पहिल्या यूजमध्येच रिझल्ट बघायला मिळेल की चेहरा खूप छान झालेला आहे, ब्राईट झालेला आहे आणि विशेष म्हणजे चेहरा ना एकदम छान आणि गुळगुळीत दिसत आहे. आता कुठलीही होम रेमेडी अप्लाय केली ना की चेहरा आपला छान एकदम सॉफ्ट व्हायला मदत होते. तर होम रेमेडी केल्यानंतर आपल्याला खूप फ्रेश आणि खूप छान वाटतं कारण चेहरा आपल्याला अगदी व्यवस्थित क्लीन झालेला असतो. आता इथे सेकंड लेअर सुद्धा मी अप्लाय केली आणि त्याच्यानंतर 5-10 मिनिटं हा चेहरा व्यवस्थित तसाच ठेवला, ते सुकू दिलं. आता त्यानंतर हे सुकल्यानंतर ना थोडंसं पाण्यामध्ये हात ओला घेतला आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित हा जो मास्क आहे याला व्यवस्थित मसाज करायचा आहे जेणेकरून हा निघण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. आणि अशा पद्धतीने आपण चेहऱ्यावरती मसाज केली की याचे जे काही बेनिफिट असतील तर ते आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित मिळतील. तर त्याच्यामुळे हलक्या हाताने आपण चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे. इथं ना व्यवस्थित मी चेहऱ्यावरती मसाज करून घेते हलक्या हाताने आणि मसाज शक्यतो उपर डायरेक्शनमध्येच करायला जेणेकरून आपला जो स्किनला त्या काही त्रास होणार नाही आणि त्याचे काही बेनिफिट असतील तर ते सुद्धा आपल्याला स्किनच्या व्यवस्थित मिळतील. तर इथे आता मी पहिला मसाज करून घेते. आता मसाज करून झाल्यानंतर ना थोडंसं आपल्याला चेहऱ्यावरती टॅपिंग सुद्धा करायची आहे. तर टॅपिंगमुळे काय होतं मोस्टली ना थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि आपला जो स्ट्रेस वाटतं ना तो अशा पद्धतीने बोटांच्या मदतीने हलक्या हाताने टॅपिंग करून घ्यायचा आहे. आता सुद्धा आपल्याला चेहऱ्यावरती आरोग्यासाठी किंवा आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातं. तर आता इथं तुम्ही बघू शकता व्यवस्थित आजची जी होम रेमेडी होती ती मस्त व्यवस्थित अप्लाय वगैरे
वगैरे केलेली आहे, त्याच्यानंतर मसाज केला आहे, व्यवस्थित स्टॅपिंग सुद्धा केलेली आहे आणि त्यानंतर ना आता थंड पाण्याने मी माझा चेहरा जो आहे तो व्यवस्थित धुवून घेते। तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी मी थंड पाण्याने ना माझा चेहरा जो आहे तो व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि छान असा माझा चेहरा दिसायला लागलेला आहे। तर आता इथं माझा जो फेस आहे ना तो खूप छान व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे, छान माझा चेहरा झालेला आहे। पहिल्या रिझल्ट पासूनच, पहिल्या यूज पासूनच तुम्हाला छानपैकी रिझल्ट बघायला मिळतील आणि खूप चांगला जर रिझल्ट हवा असेल तर ना कंटिन्यू 3 दिवस तुम्ही हा फेस पॅक लावा, त्याच्यानंतर थोडासा गॅप द्या, त्यानंतर तुम्ही परत हा कंटिन्यू करू शकता। तर इथे छानपैकी ना मी कॉटनच्या कपड्याने चेहरा तो जो आहे तो व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि छान चेहऱ्यावरती माझा एकदम मस्त सॉफ्ट झालेला आहे, ग्लोईंग इफेक्ट सुद्धा झालेला आहे। आता याच्यामध्ये ना मी कोणतीही होम रेमेडी अप्लाय केल्यानंतर ना एकदम कोरा चेहरा होईल असं नाही, पण हळूहळू तुमची जी थेड आहे ती कलरची डार्क टू लाईट होण्यासाठी मदत होणार आहे। आणि याच्यामध्ये ना अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की म्हणजे ना एकदम ब्लॅक कलर किंवा सावळा कलरचं सुद्धा वाईट नाही, तर आपली स्किन छान पिंपल रहित असावी, त्याच्यावर जास्त डार्क धब्बे असू नये, अशा पद्धतीने जरी तुमचा कलर सावळा जरी असेल ना तरी तो कलर सुद्धा खूप छान दिसतो। तेव्हा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। तर थँक्यू सो मच, बाय बाय।